मित्रांनो बेसल डोस टाकताय, मग या गोष्टी करून तुम्ही बेसल डोस टाकताय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. शेतकरी मित्रांनो, आता भरपूर शेतकरी केळी, पपई किंवा मिरची या पिकांची लागवड करत असतात. मग तिथं लागवडीआधी किंवा लागवडीनंतर बेसल डोस टाकण्याचा विचार करतात. पण शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीत कोणते अन्नद्रव्य पडले किंवा कोणते पोषक तत्व पडले आपण हे न जाणून आपण तिथं बेसल डोस टाकण्याचा विचार करतो. पण शेतकरी मित्रांनो, आपण तिथं आपला खर्च वाढवून घेत असतो. कारण शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या जमिनीत कोणते अन्नद्रव्य पडले हे न जाणता आपण बेसल डोस टाकला, तिथं आपल्या उत्पन्नात घट करून घेतो किंवा आपल्या अतिरिक्त खर्च वाढून घेतो. त्यासाठी आपण माती परीक्षण करून आपण बेसल डोस टाकला गेला पाहिजे. कारण आपल्या जमिनीत शेतकरी मित्रांनो नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आपल्याला किती प्रमाणात द्यायचं आहे ते आपल्याला समजून येतं. तर शेतकरी मित्रांनो, जवळील आपल्याला कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी महाविद्यालयात संपर्क साधून आपण माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर शेतकरी मित्रांनो, इफ्को कंपनी 30 एप्रिलपर्यंत आपल्याला माती परीक्षण करून देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, इफ्को कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क साधून आपण माती परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या गरजू शेतकरी त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माती परीक्षण करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत